महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे बिगुल वाजतायत. सगळेच राजकीय पक्ष स्वतःचा एक अजेंडा घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी यात्रा काढतायत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्याबरोबर आहेत. आपल्याशी ते चर्चा करणार आहेत. पाटील साहेब नमस्कार. महाराष्ट्रामध्ये विधानसभा पुढच्या काही महिन्यांमध्ये येते. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेला ज्या पद्धतीने यश मिळालं, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही इतर मित्र पक्षांपेक्षा जागा कमी लढवल्या, पण तुमचा स्ट्राईक रेट खूप चांगला होता. तर विधानसभेमध्ये कशा स्वरूपाची आता भूमिका असेल, कशा जागा वाटपाचा थीम असेल? सर्वसाधारण तिन्ही पक्ष जवळपास तुल्यबळ आहेत आणि त्यामुळं जवळपास समतोल राखला जाईल तिन्ही पक्षात जवळपास, अशी अपेक्षा आहे. चर्चा अजून तपशिलात सुरू झालेली नाही, पण तिन्ही एकसंघपणाने पक्ष लढले तर महाराष्ट्रात आमचं सरकार येईल असं साधारणपणाने आत्ताचं असेसमेंट आहे. बरोबर. सगळ्यात मोठा भाऊ कोण याची खूप चर्चा सुरू असते. लोकसभेला उद्धवजी ठाकरेंनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वतः जागा घेतल्या. त्यानंतरनं स्ट्राईक रेट जर पाहिला तर राष्ट्रवादीचा तुमचा खूप चांगला आला आणि जागा सर्वाधिक जिंकल्या त्या काँग्रेसने जिंकल्या. आता कसं असेल मग पुढे? काय झालं की आघाडी होण्यासाठी आम्ही खरं म्हणजे 15 जागा लढवू शकलो असतो, पण आघाडी होण्यासाठी पवार साहेबांनीच पुढाकार घेतला आणि बऱ्याच ठिकाणी माघार घेतली आम्ही, आणि मित्रपक्षांना ॲकोमोडेट करता यावं हा त्यातला उद्देश होता. आणि जे 10 घेतले तेही 10 आम्ही चांगले लढले, यशस्वी झालो. 9वी जागा आमची त्या चिन्हाच्या गोंधळामुळं पडली, पण महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि आमचे मित्रपक्ष जे आहेत त्यांनी आम्हाला योगदान केलं. त्यामुळं असं आमची अभिप्रेत आहे आम्हाला की लोकसभेत एकसंघपणा यावा म्हणून आम्ही थोडंसं 2 पावलं मागं होतो, पण आता महाराष्ट्रात आम्ही जिथं नेहमी ट्रॅडिशनली इलेक्शन्स लढवतो त्या ठिकाणचे कार्यकर्ते, नेते गेलेले असले तरी बहुसंख्य मतदारसंघातले कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला जागा लढवाव्या लागतील आणि त्या पद्धतीनं आम्ही आघाडीत चर्चा करू. बरं. राष्ट्रवादी काँग्रेसचं कायम राज्यातलं जे स्थान आहे ते विधानसभेमध्ये सर्वात जास्त इंटरेस्ट कायम राहतो. पुढच्या कालावधीमध्ये जागा वाटपाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कशी असेल? कारण की एका बाजूला उद्धव ठाकरे हे खूप स्वतःला जागा मिळवू पाहत आहेत. काँग्रेस कायम तुमचा मोठा बंधू स्वतःला म्हणून घेतो. मग सत्ता मिळवायची असेल तर निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे याचं असेसमेंट योग्य केलं तर सत्ता मिळू शकेल. त्यामुळं किती जागा लढल्या याला जास्त महत्त्व नाही आहे, किती जागा निवडून आल्या याला महत्त्व आहे. त्यामुळं मला वाटतं की तिन्ही पक्ष समजूतदारपणाची भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे. बरोबर. आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात जास्त आमदार एकेकाळी आले होते, पण तुम्ही मुख्यमंत्रीपद म्हणजे घेतलं न घेता जास्त खाती चांगली घेतली होती. पुढच्या कालावधीमध्ये असं स्वरूपाचं गणित राहू शकतं का? कारण की शेवटी कसं आहे की त्याचा मुद्दा खूप गाजला होता. म्हणजे त्याच मुद्द्यावरून अजित पवारांनी सुद्धा खूप शरद पवार साहेबांपासून ते सगळ्या नेत्यांवर टीकासुद्धा केली गेली होती की त्यावेळेस आपण घ्यायला हवं होतं. तुम्ही सुद्धा त्या मंत्रिमंडळात होतात. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि पवार साहेबांच्या दृष्टीनं जे योग्य होतं ते त्यांनी त्यावेळी निर्णय घेतला. आता नेहमी तशीच परिस्थिती असते असं नाही. त्यामुळे निवडणुकीत संख्या आकडे निवडून आल्यानंतर मग या सगळ्या गोष्टींची चर्चा केली पाहिजे आणि आम्ही तिन्ही पक्ष एक दिलाने लढलो पाहिजे याला पहिली प्रायोरिटी आहे. सत्ता येणं ह्याला पहिली प्रायोरिटी आहे असं माझं मत आहे. बरं. उद्धव साहेब गेले 2 दिवस दिल्लीमध्ये आहेत. ज्या पद्धतीने ते काँग्रेस किंवा इतर इंडिया अलायन्सच्या मित्रांना भेटत आहेत, यावरून जवळपास एक चर्चा सुरू आहे की उद्धव साहेबांना परत एकदा CM पदाचं स्वतःला प्रमोशन करायचं आहे. त्याच्या स्वरूपाचा त्यांचा दावा दिसून येतो. काल त्यांनी तशा स्वरूपाचे संकेतसुद्धा दिले. खरंच महाविकास आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे परत आहेत? नाही, आम्ही अजून बसलेलोच नाही एकत्रित. आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीच होते. आमच्या महाविकास आघाडीचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एकदा केलेलंच आहे. त्यामुळं
आमच्यात काही मतभेद होतील असं वाटत नाही. आम्ही एकत्रितपणे बसून योग्य तो निर्णय घेऊ. पण 2024च्या निवडणुकीत परत एकदा मुख्यमंत्री म्हणून परताचा चेहरा उद्धव ठाकरे चेहरा असा आहे की महाराष्ट्रात लोक कोणाकडे बघून मतदान करतात? एक उद्धव ठाकरेंच्याकडे बघून मतदान करतात, एक शरद पवार साहेबांच्याकडे बघून मतदान करतात, एक राहुल गांधींच्याकडे बघून मतदान करतात. तिघांचे समर्थक जे आहेत ते आता एकत्रित आलेले आहेत, म्हणून ताकद वाढलेली आहे. त्यामुळं मला वाटत नाही की काही त्याच्यात अडचणीचा भाग असेल. नाही, पण याचा अर्थ तुम्ही स्पष्ट मान्य करता की 2024ला उद्धव ठाकरे हे CM पदाचे चेहरा असेल. नाही, उद्धव ठाकरे हे आमच्या महाविकास आघाडीतले एक प्रमुख नेते आहेत आणि लोकसभेला देखील त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमण करून सभा देखून जागरण केलं आणि त्यामुळं त्यांच्या पक्षाचे ते नेतेच आहेत आणि आमच्या पक्षाचे नेते म्हणून शरद पवार साहेब यांनाही तेवढंच महाराष्ट्रात महत्त्व आहे. त्यामुळं हे दोघं एकत्रित आहेत, याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळं हे दोघं बसून निर्णय करतील योग्य वेळी. त्याचे काही घाई नाही आहे आम्हाला कोणाला. आणि त्या नेते कोण याच्यावरून महाविकास आघाडीत वाद होण्याचा काही संभव नाही आहे किंवा तशी स्पर्धाही नाही आहे. बरोबर. हे पाटील साहेब, मला यासाठी विचारायचं आहे की खरंच एक चेहरा देऊन महाविकास आघाडी इलेक्शनला सामोरं जाणार आहे का, यासाठीचा हा प्रश्न आहे. आम्ही अशी अजून चर्चा नाही केलेली. अच्छा. दुसरी गोष्ट की महायुतीच्या नेत्यांचं पूर्ण प्रचाराच्या दरम्यान अशी एक चर्चा येते की लोकसभेला नॅरेशन खराब केलं गेलं, अनेक खोटे आरोप तुम्ही केले गेले म्हणून त्यांना यश प्राप्त झालं. आतासुद्धा अनेक तुमच्याकडनं जे दावे केले जातात ते खोटे असतात आणि सरकारची प्रतिमा मलिन करणारे असते. आता खोटे नरेटिव्ह कुठं? भारतातल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनीच भाषणं केली 10-11 ठिकाणी की आम्हाला निवडून जायचं आहे कारण आम्हाला देशाच्या घटनेत बदल करायचा, संविधान बदलायचं आहे. असं आम्ही नाही म्हटलो, तेच म्हटले. आणि हा भारतीय जनता पक्षाचा जुना अजेंडा आहे, भारतातली घटना बदलणे आणि सध्याच्या पंतप्रधान निवडून येण्याची जी व्यवस्था आहे त्यातही बदल करावा, अशी अनेक ठिकाणी या लोकांनी भाषणं पूर्वीपासून केलेली आहेत. अगदी 1952 सालापासून, जेव्हापासून घटना अस्तित्वात आली तेव्हापासून. त्यामुळे खोटं नरेटिव्ह कुठंच नव्हतं, नंबर 1. नंबर 2, यांच्या वागणुकीने आणि देशात त्यांनी विरोधकांना ज्या पद्धतीनं बाकीच्या सगळ्या यंत्रणा वापरून आपल्या बाजूनं घेतलं आणि सगळे देशातले भ्रष्टाचार करणारे लोक काही झालं तरी भाजपकडे जाऊन बसतात आणि मग आता महाराष्ट्रातले 25 नेते तिकडे गेले, 23 जणांच्या चौकशा वगैरे सगळ्या थांबल्या. ही जनता काही वेडी नाही आहे, हे त्यांनीच सेट केलेलं नरेटिव्ह आहे. आम्ही देशात कुणीही काही करा, आमच्यात या, आम्ही स्वच्छ करतो, तुम्ही काही चिंता करू नका. हे नरेटिव्ह कुणी सेट केलं? त्यांनीच केलेलं आहे. महाराष्ट्रात एवढी लोक त्यांच्या बाजूला का गेली? या ED IT ह्यांच्या सगळ्यांच्या भीतीमुळे सगळे तिकडे गेले आणि बाकीच्या सगळ्या आर्थिक व्यवहाराचे गोंधळ. त्यामुळं नेरेटिव्ह त्यांनी सेट केला आणि आज महाराष्ट्रामध्ये 2 मराठी नेत्यांचे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब या दोघांनी तयार केलेले जीवापाड जपलेले पक्ष हे आज महाराष्ट्रात मोडण्याचं काम हे देखील भारतीय जनता पक्षाने केलं. त्यामुळं लोकांच्यात राग आहे आणि हे बाकीचे आत्ता जे सगळे इव्हेंट मॅनेजमेंट चालू आहे, इट विल नॉट अफेक्ट पीपल. लोकांनी निर्णय केलेला आहे की यांना घालवायचं. बरोबर. या सगळ्या घडामोडीमध्ये परत एक चर्चा सुरू होते की कायम तुमच्या बाबतीतली खूप ही चर्चा घडवली जाते की जयंत पाटील साहेब सुद्धा पक्षांतर करतील. हे म्हणजे पहिल्यापासून ती खूप चर्चा 2014 पासून म्हणजे भाजप आल्यापासून आहे. हे नॅरेशन नेमकं काय आहे? मग आता कसं आहे बघा, तुम्ही हा प्रश्न मुलाखतीत मला विचारताय. हे मुद्दामून असे प्रश्न विचारून सतत विचारून माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करणे ही पद्धत आहे. आता मी जायचं असतं तर यापूर्वीच गेलो असतो. मला शरद पवार साहेबांना सोडायचं नाही ही आमची भूमिका पूर्वीपासून आहे, आजपासून नाही आहे. त्यामुळं जयंत पाटील जातील. माझे संबंध चांगले आहेत सगळ्या पक्षात. भारतीय जनता पक्षातही माझे चांगले मित्र आहेत, हितचिंतक आहेत. पण त्याचा अर्थ शरद पवारांना सोडून, पवार साहेबांना सोडून मी दुसरीकडे जावं असं होत नाही. त्यामुळे लोकसभा आम्ही निकरानं लढवल्या, विधानसभाही आम्ही ताकदीनं लढवू.
स्पर्धा जी आहे ती राष्ट्रवादीची समोर अजित पवार यांच्याशी, कारण की अनेक नेते तुमच्या संपर्कात आहेत असं तो अनेक दावा तुमच्याकडनं केला जातो किंवा तिकडूनही वारंवार अशी चर्चा येते की आमच्यातले काही लोक जाऊ शकतात वगैरे. खरंच असं आहे? खरं सांगू का, आमची स्पर्धा त्यांच्यावर नाही आहे. आम्ही साधारण महाराष्ट्रात बघतो कुठल्या पक्षाकडे किती मतं आहेत, तर पर्सेंटेज वाईज तशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळं मेजर चंक आता भाजपने राष्ट्रवादी फोडण्याचं कारण का, तर शरद पवार साहेबांना मानणाऱ्या लोकांची मतं फुटावीत. शिवसेना फोडण्याचं कारण का, तर शिवसेनेची मतं फुटावीत. पण त्यांच्या बॅडलक असं आहे की मेजर चंक 80% 90% मतदान हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्या बाजूने राहिलं. हीच तर त्यांची मूळ समस्या झालेली आता. आणि ज्यांना घेतलं त्याच्यामुळं स्वतः खुद्द भारतीय जनता पक्षाचं मतदान कमी झालं. लोक चिडली की कुणालाही हे घ्यायला लागले. ज्यांच्यावर काल आरोप केले त्यांना आज शपथ देतात, ज्यांच्यावर काल आरोप केले त्यांना आज राज्यसभा देतात. हे लोक, एवढी महाराष्ट्रातली लोक वेडी नाही आहेत, त्यांना कळतं हे काय चाललं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाने देखील या बेरजेच्या राजकारणात भागाकाराचं राजकारण केलं आणि भारतीय जनता पक्षाचं स्वतःचंच मूळ स्थान महाराष्ट्रात चांगलं हळूहळू, नुसतं विरोधी पक्षात जरी भाजप राहिलं असतं 5 वर्ष तरी त्यांचं सरकार पुढच्या वेळी आलं असतं. फडणवीस यांनी जी भूमिका घेतली होती LOP होण्याची ती योग्य राहिली असते जास्त. हां, ते खरंच हे उठाबशा करायची काही गरज नव्हती. त्यांनी ओनली भाजप आलं असतं महाराष्ट्रात जर ते थांबले असते तर. पण मला माहीत नाही का त्यांनी केलं. आणि सगळे जे गोंधळ आणि प्रॉब्लेम आणि भ्रष्टाचार जिथं जिथं झालेलं आहे त्या सगळ्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम करणं याने प्रतिमा अजून ढासळली. सर, दुसरा प्रश्न असा होतो की खरंच राष्ट्रवादी शरद पवार गट पुढील कालावधीमध्ये अजितदादांबरोबर जे आमदार गेलेले आहेत त्यांना परत घेतील का, त्यांचं, किंवा अजित पवार सुद्धा घेतील का? कारण स्वतः पवार साहेबांना सुद्धा हा प्रश्न विचारला, त्यांनी सांगितलं की आम्ही माझ्या पक्षातल्या इतर नेत्यांशी बोलून चर्चा करेन. खरं सांगू का, ज्या उद्देशाने ही लोक गेलेली आहेत यांच्यावर टांगत्या तलवारी आहेत. त्यामुळे ते इकडं तिकडं कुठं जाऊ शकत नाहीत. कितीही त्यांची इच्छा असली तर ते आमच्याकडे येऊ शकत नाहीत, कारण त्यांच्या डोक्यावर टांगत्या तलवारी आहेत. आणि राहिला प्रश्न इतर लोकांचा, जे आमदार इतर आहेत त्या आमदारांच्याकडे देखील आमचे बरेचशा ठिकाणी आमदार आमचे उमेदवार त्या आमदारांच्यापेक्षा पुढे आहेत. आज आम्ही असेसमेंट करतोय ते. त्यामुळे फ्रेश चेहरे देणं हे कधी सोयीचं आहे. एखाद दुसरा अपवाद कुठं असेल तर आम्ही तो करू, पण सरसकट ते येतील आणि आम्ही घेऊ अशी, ते येतील ही परिस्थिती अजून निर्माण नाही झाली आणि आम्ही घेऊ हा विचारही आम्ही केलेला नाही. पाटील साहेब, तुम्ही जवळपास म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून तुम्ही आणि अजितदादा हे एका लाईनने करत राहता. अनेक ठिकाणी अजितदादांनी घेतलेली भूमिका म्हणजे त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळेस त्यांच्यावर फार मोठे इरिगेशनचे स्कॅमचे आरोप झाले त्यावेळेस स्वतः त्यांनी राजीनामा दिला होता. परत जवळपास 72 दिवसांनी ते परत आले. म्हणजे आत्तासुद्धा ज्यावेळेस 2019ला त्यांनी फडणवीसांबरोबर गव्हर्नमेंट फॉर्म केलं, कालांतराने परत आले, DCM झाले. म्हणजे त्यावेळेसही DCM झाले होते ज्यावेळेस इरिगेशनचं. आणि परत हे म्हणजे अनेक गोष्टींमध्ये ते भूमिका घेतात, परत रिव्हर्समध्ये गेअर करतात, त्यांना ॲक्सेप्ट मिळालं जातं. आत्ता तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, तुमच्याजवळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं काय मतप्रवाह येतो? कारण की शेवटी गेल्या एक वर्षामध्ये अजितदादांनी जी काही वेगळी चूल मांडली त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये जो संघर्ष आम्ही पाहिला आहे, सार्वजनिक संघर्ष पाहिला आहे, कुटुंबातला संघर्ष पाहिला आहे, तर अशा वेळेस परत ज्यावेळेस हे जे गॉसिप सुरू होतं त्याचं नेमकं मग रिफ्लेक्शन काय होतं? म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये काय होतं चर्चा? नाही, आता लोकसभेच्या निवडणुकीत ज्या गोष्टी झाल्या त्यानंतर आता ह्या चर्चा संपून थांबलेल्या आहेत आणि ते परत येतील याच्यावर कोणी चर्चा करत नाही, कोणी अपेक्षाही करत नाही. त्यामुळं आता पुलाखालून पाणी भरपूर वाहून गेलेलं आहे आणि मला वाटत नाही की अशा काही गोष्टींची चर्चा, गॉसिप होतं किंवा पॉसिबिलिटी आहे, दॅट इज ओव्हर. आता बरंच पुढं गेलं आहे. आता दुसरी लढाई आम्ही उभा करतोय. तुमची कोर्टातली सुद्धा लढाई सुरू आहे.
त्याला तारीखवर तारीख मिळते, आता पुढच्या महिन्यातली परत एकदा तारीख मिळालेली आहे. काय अपेक्षित दिसतं? नाही, असं आहे की भारतामध्ये निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय हे असे एवढे आश्चर्यकारक आहेत की उद्या मनसेचा एक आमदार असेल आणि तो जर तिकडे गेला तर राज ठाकरेंची मनसे तिकडे गेली असा अर्थ निघू शकतो. अशा अर्थाचा यांनी निर्णय दिलेले आहेत. निवडणूक आयोग एक कल्ली वागलेली आहे हे तर काय सगळ्यांनाच देशात कळलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने लवकर तारखा द्याव्यात असा आमच्या लोकांचा प्रयत्न आहे. सुप्रीम कोर्ट ही चालढकल करत असेल तर मग या देशात न्याय कोणाला मागायचा असं काही वेळा प्रश्न लोकांच्या मनात येतो. पण आम्ही अपेक्षा करतो की न्याय होईल. आता हे 2 गोष्टी आहेत. याच्यात एक डिस्क्वालिफिकेशनची केस आहे. आता डिस्क्वालिफिकेशनच्या केसवरचा निर्णय किमान ही विधानसभा डिझॉल्व्ह व्हायच्या आधी तर लागला पाहिजे. तर तो लागला नाही तर या देशात न्याय शिल्लकच नाही असा त्याचा अर्थ होईल. आणि दुसरा प्रश्न राहिला तो म्हणजे पक्ष कुणाचा, याच्याविषयी केस चालू आहे, बघू काय होतं ते. बरोबर. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या म्हणजे आपली एक यात्रा सुरू होते उद्यापासून, दुसरीकडे अजितदादांची यात्रा आज सुरू होती आहे. ह्या यात्रांचा अर्थ राजकीय कशा स्वरूपात नेमकं कोणाला बेनिफिट होऊ शकतो? अर्थात तुम्ही तुमच्या यात्रेला असं म्हटलं जातं की ती खूप भावनिकतेने सादर केली जाते आणि ते विकासावर बोलत आहेत. अचानक कोणी विकासावर बोलायला लागलं तर ते लोकांना डायजेस्ट होत नाही. आणि तिकडं जाण्याचं कारण काय आहे हे महाराष्ट्राला माहीत असल्यामुळं विकास हा उद्देशच तिकडं जाण्याचा नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही महाराष्ट्रात शरद पवार साहेबांच्या 83-84 वर्ष वय असणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा महाराष्ट्र उभा करण्याचं स्वप्न बाळगून महाराष्ट्रात जातो आहे. शिवस्वराज्य यात्रेचं स्वरूप साधं आहे पण लोकांच्यापर्यंत पोचणार आहे. आमच्या यात्रेमध्ये काही भव्यता दिव्यता नाही आहे. आमच्याकडे साधनंही नाही आहेत. संपत्ती आणि सगळा पैसा खर्च करायला आमची यंत्रणाही नाही आहे. आम्ही त्यात कमी पडू हे मला दिसतंय. पण लोकसभेनं दाखवून दिलं की पैसा म्हणजे मतं नाही आहेत. कोणी किती खर्च केला ह्याच्यावर जनता काहीच लक्ष देत नाही. त्यामुळे आमची ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने रयतेचं राज्य महाराष्ट्रात निर्माण व्हावं आणि हे जे भ्रष्टाचार आहे, महिला असुरक्षित आहेत, लहान बालकं असुरक्षित आहेत, प्रचंड मोठा भ्रष्टाचार महाराष्ट्रात चालू आहे आणि लोकप्रतिनिधीपासून सगळ्यांना मस्ती आलेली आहे आणि त्यामुळं सगळ्या यंत्रणा आता पोखरलेल्या आहेत आणि एकंदरच सामान्य माणसाची तड लागत नाही. अशी सगळी जी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्याकडं भाजपने एवढं मोठं दुर्लक्ष केलं आहे आणि सोयाबीन असो, केळी असो, कपास असो, कांदा असो, ऊस असो, या सगळ्या गोष्टींकडं दुधाच्या बाबतीत एवढं मोठं दुर्लक्ष राज्य सरकारने केलं आहे. लोक प्रचंड नाराज ग्रामीण भागात आहेत आणि आता अतिवृष्टी झाली तरी त्याची मदत वेळेवर मिळत नाही. मागची अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस झाला त्याच्याही मदती उशिरा मिळाल्या. पीक विम्याचे प्रश्न आहेत, हे ग्रामीण भागातले प्रश्न आहेत. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये लोकांच्यात अस्वस्थता आहे आणि लोकांना रयतेचं जनतेचं राज्य पुन्हा आणायचं आहे आणि आमचा त्याच्यावर विश्वास आहे. जी यात्रा निघती आहे त्याच्या दृष्टिकोनातून जर त्याचा फोकस पाहिला तर पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, जिथे राष्ट्रवादी निवडणूक लढवू पाहते किंवा जिथे आहेत विद्यमान तिथले आहेत. या संपूर्ण यात्रेचा दृष्टिकोन हा पूर्ण पाहता राष्ट्रवादीला या यात्रेचा नेमका किती फायदा होऊ शकतो म्हणजे पॉलिटिकल? नाही, आम्ही ज्या मतदारसंघात आमचं अस्तित्व आज महाराष्ट्रात आहे त्या सर्व ठिकाणी आम्ही जाणार आहे. विदर्भातही जाणार आहे, खानदेशातही जाणार आहे आणि कोकणातही जाणार आहे. सर्व ठिकाणी आम्ही जाणार आहे आणि मला खात्री आहे की आमचा त्या भागातला मतदार आणि काडर हे अधिक कन्सॉलिडेट करण्यासाठी याचा उपयोग होईल. अनेक कार्यकर्ते त्या तालुक्यातले आमच्या पक्षात परत येत आहेत. स्थानिक पातळीवरचे ज्यांना आपली चूक उमगली आहे ते अनेक ठिकाणी येणार आहेत. त्यामुळं मला वाटतं आमचा पक्ष अधिक खंबीरपणाने महाराष्ट्रात उभा राहील. पाटील साहेब, राज ठाकरे यांनी एक आरोप केला होता की महाराष्ट्रामध्ये
मणिपूर घडवण्याचा जो विचार मांडतायत ते पवारसाहेबांना हवा आहे इथे एक वेगळ्या स्वरूपातली भूमिका. लोकसभेला जरांगे फॅक्टर फार मोठा की फॅक्टर ठरला. आता नेमकं या आरोपाला काय प्रत्युत्तर आहे तुमचं? असं आहे की त्या ठिकाणी मणिपूरला काय झालं, मणिपूरला 2 जमातींमध्ये क्लॅश झाला. तसं महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण जी व्हायला लागली आहे त्याच्याबद्दल चिंता व्यक्त पवारसाहेबांनी केली. त्याचा एवढ्या टोकानं अर्थ काढायची गरज नाही आहे आणि त्यापासून पवारसाहेबांनी सावध केले आणि अशी परिस्थिती होणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यावी अशी सूचना केलेली आहे. नाही, पण असाही का राजकीय आरोप केला जातो की जरांगेंना मोटिवेट करण्याचं काम राष्ट्रवादी करू पाहते आणि त्याचा पॉलिटिकल बेनिफिट घेऊ पाहतोय? आम्ही मूळ प्रश्न जरांगेंना उपोषण अनेक वेळा त्यांनी उपोषणं केली, उपोषणाला ते बसले, शांततेत उपोषण चालू होतं. संध्याकाळच्या वेळी तुमचे पोलीस जाऊन त्यांच्यावर लाठीहल्ला का करतात? मी विधानसभेत हा प्रश्न विचारला की जरांगेंच्या शांततापूर्ण उपोषणावर लाठीहल्ला करून तिथल्या आया बहिणींची डोकी फोडणं, त्यांच्या खोक पडणं, रक्त येणं, मुलांना लहान मुलांना मारणं, प्रचंड मोठी मारझोड तिथं करणं, याची ऑर्डर कोणी दिल्या? याच्या मागे कोण करवित आहे? कशासाठी त्यांना ते आंदोलन फ्लेअरअप करायला तेच कारणीभूत आहे हे करण्याचं. नाहीतर ते शांततेत आंदोलन चालूच होतं त्यांचं. त्यांच्यावर जाऊन लाठीहल्ला करून ते एकदम स्फोटक व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे, कारण ती लाठीचार्ज तिथं झाला म्हणून. आणि त्यामुळे मी आजही हा प्रश्न विचारतो की जरांगेंच्या शांततेत चाललेल्या आंदोलनावर लाठीहल्ला कोणी केला आणि कोणी ऑर्डर केली? सरकारकडे याचं उत्तर नाही, कारण प्रत्येकाला ह्याचं उत्तर माहिती आहे पण कुणी याचं उत्तर देत नाही. आता त्यानंतर जरांगेंच्या बाजूने प्रतिक्रिया आल्या, क्रिया आल्या, त्याच्यावर प्रतिक्रिया आल्या, दुसऱ्या समाजाचीही हे आले. त्यामुळे हा प्रश्न जटिल आणि अत्यंत क्लिष्ट झाला. याचं मूळ कारण हे सरकारने त्यांच्यावर लाठीहल्ला केला ते आहे. आम्ही त्यांच्या बाबतीत काहीच केलं नाही, कुणीच केलं नाही. कुठल्याही दुसऱ्या उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांनी देखील नाही केलं, शरद पवार साहेबांनी नाही केलं. पण लोकभावना ती निर्माण झाली. त्यांच्याशी कोण बोलत होतं? मुख्यमंत्री बोलत होते. ओबीसी समाजातल्या लोक उपोषणाला बसली, त्यांच्याशी उपमुख्यमंत्री बोलत होते. मग हे काय बोलले हे आम्हाला माहीतच नाही ना. विरोधी पक्षाला कोणत्याही प्रक्रियेमध्ये विश्वासात घ्यायचं असतं. ती प्रक्रियाच महाराष्ट्रात त्यांनी केली नाही. एकदम बोलवा, या बसा, सांगा तुमचं काय म्हणणं, तुमचं काय म्हणणं, तुमचं काय म्हणणं. दिस इज नॉट अ वे. तुम्ही इतके दिवस चर्चा करताय तर राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना बोलवून त्यांना विश्वासात घेऊन त्या लोकांचं असं म्हणणं आहे, आम्ही त्यांना अशी कमिटमेंट दिलेली आहे, हे थोडंसं ब्रीफिंग तर व्हायला पाहिजे. असं बुलडोज करता येत नाही. आणि म्हणून आता आमचं मत आहे की त्यांनी निर्णय घ्यावा. ते दोन्ही बाजूशी ते बोललेले आहेत आणि त्यांनी निर्णय, आता आमचं मत काय, आमचं मत काय, आम्हाला कशाला मत विचारताय? आम्ही ऑलरेडी मतं दिली आहेत तुमच्या मिटिंगला येऊन. आता तुमचं मत, तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली, आम्ही तुम्हाला सांगितले आमची मतं, तुम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे दोन्ही घटकांची. आता तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही निर्णय घ्या. आता तुम्ही निर्णय जर निवडणुकीच्या तोंडावर घेतला आणि लोकांना फसवण्याचं काम केलं तर दॅट इज ऑल्सो व्हेरी सिरियस. म्हणजे काय होऊ शकतं? काही घोषणा करतील हे आणि निवडणूक मारून नेण्याचं काम करतील. माझं ते फिलिंग आहे. आणि मग ते कोर्टात काय होईल, काही करतील. आता हे मतांसाठी एवढे सरकार हबकलेलं आहे की तुम्ही बघतायच आता कशा घोषणा चालू आहेत सगळ्या. त्यामुळं मला असं वाटतं की सरकारनेच ही परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि सरकार, गव्हर्नमेंट इज द ओनली रिस्पॉन्सिबल इन ऑल दिस मॅटर. नाही, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती त्याच्यावरनं भुजबळांसारखे ज्येष्ठ नेते थेट बारामतीमध्ये म्हणतात की बारामतीतनं एका नेत्यांचा फोन जातो आणि सगळे तुम्ही बैठकीला जायचं काय? बारामतीहून कोणाचाही फोन आला नाही. आम्ही मिटिंग घेतली, आम्ही ठरवलं सगळ्यांनी आणि आम्ही त्यांना फोन करून सांगितलं की हे जे चाललेलं आहे, आम्हाला विश्वासात विरोधी पक्षाला यांनी घेतलेलं नाही.
विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन आम्हाला प्रस्ताव तर सांगा. ठीक आहे, सरकारने सांगितलं की बाबा आम्हाला हे जरांगेंच्या आंदोलनासाठी आम्ही हे करणार आहे. मिटिंग कोणाला? आरक्षणावर मिटिंग. जरांगेंच्या आरक्षणासाठी मिटिंग किंवा ओबीसींच्या आरक्षणाची मिटिंग अशी नाहीच. आणि तुम्ही आम्हाला नुसती आरक्षणाबाबत बैठक असं पत्र पाठवलं. काय आरक्षण, कोणत्या पद्धतीनं, कुणासाठी बोलवली आहे? मग महाराष्ट्रात धनगर समाजाच्या आरक्षणाचाही प्रश्न आहे. आरक्षण बऱ्याच जणांची मागतायत लोक. मग तुम्ही नक्की स्पेसिफिकली काय तुमचा प्रस्ताव आहे? सरकारने तेच आमचं म्हणणं आहे, विरोधी पक्ष नेत्यांना त्यांनी बोलवायला पाहिजे होतं. त्यांना सांगितलं पाहिजे होतं की आमचं असा असा प्रस्ताव आहे, आता हे कसं सोडवायचं सांगा. मग चर्चा करून मग तिथं जाऊन काही सांगणं हे वेगळं. आता त्याच बैठका परत परत घ्यायच्या आणि सांगा तुमची मतं सांगा, तुमची मतं सांगा, तुमची मतं सांगा, आणि सगळे समाज तिथं बसलेले आहेत. त्या सगळ्यांनी आपली मतं सांगितली तरी कन्क्लुजन होतच नाही ना. ती कन्क्लुजन तुम्ही 4 जण बसा आणि कन्क्लुजन काढा ना. ती प्रोसेसच केलेली नाही. ह्या सगळ्या घडामोडीमध्ये तुमच्यावर सगळे आरोप म्हणजे विरोधी बाकांवरच थेट सत्ताधारींचे आरोप होत आहेत. कारण का तर त्यांना आता सोल्युशन सुचत नाही. कोणावर तरी आरोप करणं हा ह्या सरकारचा स्थायी भाव आहे. आणि यांनी ज्या पद्धतीनं हे दोन्ही आंदोलनं हाताळली त्या हाताळण्यात त्यांना अपयश आलं असं माझं मत आहे. त्यांनी व्यवस्थित हाताळली नाहीत. त्या दोन्ही घटकांचा विश्वास या सरकारने गमावलेला आहे. आणि सरकारने आता शांतपणे विचार करून काय नक्की करणार आहेत हे ठरवावं. सरकारने निर्णय घेतला तर सरकारचा निर्णय तो त्यांनी घेऊन जाहीर करावा. काहीतरी करावं आता सरकारने. कारण आता त्यांची मुदत, सरकारची मुदत 2 महिने, 6 महिने तुम्ही एक महिना जरांगे पाटलांच्याकडून वेळ मागताय. ओबीसी संघट आंदोलन चालू आहे त्यांच्याशी तुम्ही बोलताय. नक्की काय तुम्ही काहीतरी आश्वासन दिलं असतील. काय आश्वासन दिले ते तर सांगा आम्हाला आधी. नाही पण मग हे जास्तीत जास्त काळ दीर्घकालीन चालत राहावं अशी अपेक्षा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे सरकारकडनं चालू? माहीत नाही मला, त्यांना सोल्युशन सापडत नसेल कदाचित. अच्छा, पाटील साहेब, काही दिवसांपूर्वी वाजे आणि परमवीर सिंग यांच्यावर तुमच्यावर थेट आरोप केले गेले होते. या संदर्भात खरंच काय झालं होतं की इतकं अचानक तुमचं नाव समोर आलं? म्हणजे अनिल देशमुखांचं नाव समोर होतच होतं, पण काय झालं अचानक की तुम्ही या सगळ्या संपूर्ण प्रकरणात कुठं? 2 गोष्टी. मी वाजेंशी कधी बोललो नाही. मला माहिती नाही तो माणूस. माझा कधी संबंधही नाही आला. तर आता आउट ऑफ ब्ल्यू एकदम त्याला हार्टमध्ये त्रास होतो म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं रात्री 9-10 वाजता. मग ANIचा एकच टी व्हीवाला येतो, मीडियावाला, आणि त्याला तो तसं बाईट देतो. तुरुंगात असणाऱ्या माणसाला असं मुलाखती देता येत नाहीत. खास व्यवस्था केलेली होती. माझ्याबद्दल महाराष्ट्रात गैरसमज करावा, कारण आता मी या सरकारला विरोध करतोय अशी यांची खात्री झालेली आहे. त्यामुळं नाव खराब व्हावं असा प्रयत्न आहे. पण ज्याने 2 खून केलेले आहेत, जो तुरुंगात आहे, त्याने ऑलरेडी ॲफिडेविटवर वेगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे अनिल देशमुखांच्यावरचे आरोप खोटे आहेत म्हणून. आता त्याला तुरुंगातून बोलायला लावणं, आता तुरुंगात असणारा माणूस सुटण्यासाठी म्हणेल ते सांगू शकेल ना, काही सांगेल. आणि माझा तर कधी संबंध नाही आला त्याशी, त्यामुळे प्रश्न उद्भवत नाही त्या गोष्टीवर. अनिल देशमुखांबरोबर तुमचं नाव जोडणं घेणं याचा अजेंडा काय अपेक्षित आहे? अजेंडा हा की हा जयंत पाटील जास्त शहाणपणा करतोय, महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय, आपल्या सरकारला विरोध करतोय, याला थांबवला पाहिजे, जयंत पाटलाला बदनाम केलं पाहिजे, हा अजेंडा आहे. पाटील साहेब, शेवटचा प्रश्न. प्रत्येक माणसाची इच्छा असते की राज्याचा, या इतक्या महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचं मुख्यमंत्री व्हावं. राष्ट्रवादीला खरंच मुख्यमंत्री होण्याचे जर दिवस येत आहेत तर तुमची इच्छा मनापासून असेल महाराष्ट्राचं नेतृत्व? असं आहे की इतके वर्ष राजकारणात घालवून पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळे मी इथंपर्यंत या स्टेजला पोचलो. त्यामुळं इच्छा असणं स्वाभाविकच आहे. पण शेवटी व्यवहारी भूमिका असणं हे देखील राजकारणात आवश्यक आहे. इच्छा तर आहेच, त्याबद्दल कोणाची नसावी. कुणी म्हणजे काँग्रेसमध्ये 2-3 आहेत त्यांची इच्छा आहे, राष्ट्रवादीत आमचे 1-2 आहेत, शिवसेनेत असतील, सगळीकडे आहेत. अगदी पलीकडच्या बाजूला पण 5-6 जण आहेत. प्रत्येकाला वाटत असतं. पण संख्या किती यालाही महत्त्व असतं राजकारणात. आणि संख्या आल्याशिवाय त्यावर बोलणं
हे आतताईपणा होईल असं मला वाटतं. पण याचा अर्थ जसा लोकसभेला स्ट्राईक रेट तुम्ही जसा काय जास्त काढलात तसाच विधानसभेलाही करायचा प्लॅन आहे. नाही, महाविकास आघाडीची मेजॉरिटी जर आली तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि आम्ही एकत्रित बसून महाविकास आघाडीच्या मेजॉरिटीला पहिली प्रायोरिटी देऊ आणि दुसरी प्रायोरिटी माझा पक्ष वाढण्यासाठी, शेवटी पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी ती नैतिक जबाबदारीच आहे. त्यामुळं तीही प्रायोरिटी आहेच मला. धन्यवाद पाटील साहेब, आपण सविस्तर चर्चा केली. नमस्कार.